रविवारचा दिवस होता. मनोहर काका आपल्या मुलाची वाट बघत होते. त्यांना महिना झाला तरी बरं वाटत नव्हते. त्यांना एका वृद्धाश्रममध्ये ठेवलं होतं. त्यांचा नाश्ता झाला आणि सकाळच्या गोळ्या घेऊन झाल्या होत्या. एरवी ते बाहेर फिरायच्या वेळेला पण तब्येत बरी नसल्यामुळे झोपले होते. त्यांना कुठलाच आजार वगैरे नव्हता, परंतु म्हातारपणात काही ना काही दुखणं असतंच. मनोहर काका आलेला दिवस ढकलत होते. 80 पार केलेले मनोहर काका एका वृद्धाश्रममध्ये राहत होते. त्यांनी आयुष्यभर कष्ट केले. त्यांना सरकारी नोकरी होती. त्यावेळेस पगार जास्त नव्हता, तरी पण त्यांनी त्यांच्या मुलाला चांगले शिकवले होते. त्यांनी मुलाला छान सेटल केलं. मनोहर काका शहरात राहत होते. मुलगा बँकेमध्ये पदावर काम करत होता. पण मनोहर काकाला आता घरी एकटं राहणं योग्य नव्हतं असं त्यांच्या मुलाला वाटत होतं. म्हणून घरी कोण नसत, त्यामुळे मुलाने त्यांना वृद्धाश्रममध्ये ठेवलेलं असतं. त्यांचं मन सुरुवातीला तयार नव्हतं, परंतु पूर्ण आजी गेल्यापासून त्यांना ते घर खायला उठत होतं. काका जाण्यासाठी नकार देत होते, परंतु मुलाने सांगितले की मी आणि तुमची सून दोघे पण नोकरीला जातो, तर मग एवढ्या मोठ्या घरात तुम्हाला एकट्याला ठेवून जाणं जमणार नाही. त्यासाठी तुम्ही वृद्धाश्रममध्ये राहिलेलं चांगलं होईल. मनोहर काका मनावर दगड ठेवून निघाले. मनोहर काकांना पेन्शन मिळत होती, त्यामुळे त्यांनी मुलाला कधी 1 रुपया सुद्धा मागितला नव्हता आणि मुलाने पण कधी त्यांना 1 रुपया सुद्धा दिलेला नसतो. पण मुलाची बिझी लाईफ असल्यामुळे त्याला वडिलांकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. कारण प्रत्येकाला आपली स्वप्ने पूर्ण करायची असतात. संसार असतो, यात गुरफटले जातात सगळेच. मग काकांच्या घरीची स्थितीही अशीच होती. मग त्यांनीही मनाची तयारी केली की आपण आश्रमात जायचं आणि तिथेच लोकांसोबत छान राहिलेलं आयुष्य आनंदाने जगायचं. आता आपल्याला काही हो, आपण परत मुलाच्या घरी नाही जायचं असं ते ठरवतात. सुनबाई पण मनोहर काकाला लक्ष देत नव्हते. काकांनी काय खायला मागितलं तर म्हणायची की जाऊन घ्या, मला खूप काम आहेत. तुम्हाला देईपर्यंत धीर नसतो, त्यासाठी तुम्ही स्वतःची कामं स्वतः करत जावा. मनोहर काका समजदार होते, काही बोलत नव्हते. नातवंड पण शिक्षणासाठी मुलाने हॉस्टेलला टाकलेले असतात, म्हणून काकांचा वेळ घालवण्यासाठी नातवंड पण जवळ नसतात. शेवटी ती वेळ आली आणि मनोहर काका वृद्धाश्रममध्ये राहायला गेले. त्यांना खूप आनंद झाला की त्यांच्यासारखी त्यांच्याच वयाचे अनेक मित्रमंडळी त्यांना भेटले. गप्पा गोष्टी करू लागले. तिथं त्यांचं मन रमू लागलं. तिथला स्टाफ त्यांची खूप काळजी घेत होते, त्यामुळे मनोहर काकांचं आयुष्य खूप छान चाललं होतं. कधी तर महिन्यातून 15 दिवसातून त्यांचा मुलगा आणि सून नातवंडासंग बघायला यायची. वयोमानानुसार ते कधी कधी आजारी पडायचे, परंतु लगेच नीट पण होत होते. पैशाचं काही टेन्शन नव्हतं, कारण का त्यांना पेन्शन होती आणि त्याच पेन्शनातून त्यांचा आजारपणाचा खर्च भागत होता. कधी जास्त आजारी पडले तर तिथले स्टाफ फोन करून त्यांच्या मुलाला सांगत होते, परंतु त्यांचा मुलगा त्या माणसावरच पिसळत असायचा. म्हणायचा की मी बिझी असतो, मला सारखं छोट्या छोट्या गोष्टीसाठी फोन करत जाऊ नका. मनोहर काका खूप समजूतदार होते. ते मुलगा भेटायला आले नाही म्हणून कधीच तक्रार करत नव्हते. मनोहर काकाचा स्वभाव मनमिळावाचा होता, त्यामुळे त्यांनी सर्वांशी मैत्री करायला त्रास झाला नाही. एकमेकांना जीव लावत होते. मनोहर काका काहीतरी जोक मारून सगळ्यांना हसवत असायचे. एकदा ते खूप आजारी पडले, म्हणून ते आपल्या मुलाची सकाळपासून वाट बघत होते. तो महिना झाला तरी आला नव्हता. त्या दिवशी सकाळच्याला ते आजारी होते म्हणून झोपी गेले. त्या दिवशी ते झोपले होते. त्यांना आपल्या मुलाचा आवाज कानी पडला. त्यांच्या मनाला
धीर आला. छान वाटलं. आपला माणूस सोबत असला ना, कुठलाही आजार असू देत एक आधार मिळतो, लढण्याची ताकद मिळते. अहो, त्यांना बरं नाही आहे, तुम्ही त्यांची ट्रीटमेंट करता, काळजी घेता, हे सगळं ठीक आहे, पण त्यांचंही आता 80च्या वर्ष पुढे वय गेलं आहे. कशाला तुम्ही ट्रीटमेंट करता, त्यांचं आयुष्य वाढवता, यात आमचाही वेळ जातो. आम्ही सगळेच नोकरी करतो, आम्हालाही फारसा वेळ नसतो. मनोहर काकाचा मुलगा आश्रमाच्या सेवकांना बोलत होता. पूर्ण आश्रमाचे सेवक त्यांना व्यवस्थित समजावून सांगत होते, पण त्यांचा मुलगा आणि सून त्यांचंच म्हणणं मांडत होते. त्यांचं मत होतं की थांबवा, आता हे सगळ्यात पैसाही जातो आणि आमचा वेळही. बाबा इतक्या दिवस छान जगले, आता पुन्हा त्यांचं आयुष्य कशाला वाढवता. पण डॉक्टर नेमकं त्याच वेळी मनोहर काकाला तपासायसाठी आले होते. त्यामुळे ते डॉक्टर त्यांच्या मुलासोबत बोलू लागले. त्यांचा मुलगा म्हणाला, एवढी ट्रीटमेंट का करायची, त्यांचं वय झालं ना आता. पण डॉक्टरांनी त्यांना सांगितलं, तुम्हाला बाबांची ट्रीटमेंट नसेल करायची तर राहू द्या, कारण कुणाही व्यक्तीला काही त्रास होत असेल तर आम्हाला ट्रीटमेंट अशी अर्धवट सोडता येत नाही. आम्ही आमचं कर्तव्य पार पाडू. तुम्हाला भेटायला यायला वेळ नसेल तर आमचा स्टाफ काळजी घेऊ शकतो. जरा तुम्हीही समजून घ्या ना, त्यांचंही वय झालं आहे. मनोहर काकाची सून डॉक्टरांना म्हणाली, म्हणजे त्यांनी यापुढे जगू नये आणि आपण त्यांना असं मरणाच्या दारात सोडणं कितपत योग्य वाटतं तुम्हाला. आणि ट्रीटमेंटसाठी फार थोडेच पैसे लागतात, फक्त काही इंजेक्शन आणि मेडिसिन, एवढंच त्यांना आता गरजेचं आहे. त्यावरून तुम्ही एवढं बोलत आहात. त्यांचा मुलगा म्हणाला, तसं नाही हो, फक्त एवढंच वाटतं. उगाच त्यांचं आयुष्य वाढवून त्यांना त्रास देणं बरं नाही. पण डॉक्टर जे समजतात ते समजले. डॉक्टरांनी त्यांना खूप समजावून सांगितलं, पण मनोहर काकाचा मुलगा डॉक्टरांचं काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हता. मुलाचा आवाज वाढला. हे मुलगा आणि सून डॉक्टर जे काही बोलत होते आणि त्यावर डॉक्टरांचं त्यांना समजावणं सगळंच मनोहर काकाने ऐकलं होतं, पण ते झोपले आहेत असं दाखवत होते. डॉक्टर निघून गेले. त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्या रूममध्ये येऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी करायची सोडून त्यांना आज बोलत होते. काय हो बाबा, या वयात असं काही होतच असतं की व तुम्ही लगेच डॉक्टरांना सांगता. तुमचं नेहमीचंच आहे. मग ते आम्हाला कळवतात. आम्हालाही आमची कामं सोडून यावं लागतं. आणि त्या डॉक्टरांना बोलायला काय जाते, पैसेही लागतात ना. मनोहर काका शांतपणाने ऐकून घेत होते. त्यांना अशक्तपणा जाणवत होता. त्यासाठीच डॉक्टरांनी सलाईन वगैरे सुरू केलेले होते. पण या घरच्यांना यांचं काहीच नाही करावं वाटायचं. थोड्या वेळाने सून आणि मुलगा निघून गेले. मनोहर काका विचार करत बसले होते. मुलाचे असे विचार, बोलणं ऐकून ते खचून गेले होते. रोज व्यायाम करणारे, सर्वांशी गप्पा मारणारे, मस्करी करणारे, हसत खेळत असणारे काका नेहमी कधीतरी आजारी पडायचे, पण 2 दिवसात बरे व्हायचे. यावेळेस का कोण जाणे, त्यांची जगण्याची उम्मीदच संपून गेली. असं वाटत होतं की त्यांच्याकडे बघून ते त्या दिवशी खूप विचार करत होते. डॉक्टर संध्याकाळी मनोहर काकाला तपासायसाठी आले, तेव्हा त्यांना ते काहीतरी विचारत असल्यासारखे शांत शांत वाटत होते. डॉक्टरांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण मनोहर काका काहीच बोलत नव्हते. काका, डॉक्टर निघाले. तेवढ्यात त्यांनी थांबवलं. म्हटले की डॉक्टर, तुम्ही खूप करता हो माझ्यासाठी. नकळत डोळ्यात पाणी जमा झालेलं. नेहमी मला बरं करता, पण यावेळेस माझ्या घरच्या लोकांनाच वाटतं की मी खूप दिवस नाही जगावं. ऐकलंय मी सकाळचं बोलणं. डॉक्टर म्हणाले, बाबा तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही आहोत ना तुमच्यासोबत.
तुमची आम्ही काळजी घेऊ, तुम्ही फक्त स्वतःची काळजी घ्या. काकांनी हा म्हणून नुसती मान हलवली. काका मनातच विचार करत होते की आपली माणसे असा विचार कसा करू शकतात आणि यांना माझं काय करावं लागतंय. पैशाची सोय तर माझी मी केलेली आहे, मी थोडीच कुणावर अवलंबून आहे, पण तरी यांना असं का वाटावं. ते आज शांतच होते. त्यांना शांत झोप लागली नाही. 4-5 दिवस डॉक्टर त्यांच्यावर ट्रीटमेंट करत होते. घरचे त्या दिवशी नको ट्रीटमेंट करू म्हणून सांगून गेले होते, पण डॉक्टर, नर्स आणि इतर लोकांनी त्यांची सेवा करत होते, व्यवस्थित जेवण वगैरे देत होते. त्यांचे मित्र मनोहर काकाला धीर देत होते. तू लवकर बरा हो सांगत, तर त्यांनाही करमत नसत. 8 दिवस होतात. कोणाशी बोलत नव्हते आणि फिरले नव्हते. त्यांना परत पहिल्यासारखं छान व्हायचं होतं, आनंदात जगायचं होतं. वय इतकं होतं, पण खूप ॲक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह विचारांचे, सर्वांना मदत करायचे. त्यांना आता ट्रीटमेंटमुळे एका बेडवर झोपून कंटाळा आला होता. त्यांच्यात आत्मविश्वास होता, खूप सहनशील होते. डॉक्टरांनीही त्यांना धीर दिला. ते बरे झाले, सगळ्यांना भेटले. त्यांना खूप आनंद झाला, पण मुलगा वेळ नाही म्हणून अजूनही भेटायला आला नव्हता. त्यांनी त्या दिवशी मुलाला असं बोलताना ऐकलं होतं. ते बोलणं त्यांच्या मनाला लागलं होतं. त्यांच्याकडे पैसा खूप होता, पण असं माझ्यासारखे इतरही लोक असतील, माझ्यासारखे त्यांना काय वाटत असेल. त्यांना या गोष्टीचं खूप वाईट वाटलं. आपण कोणावर अवलंबून नसावे. तेव्हा ते काका डॉक्टरांना सांगून त्यांच्या घरच्यांना बोलावतात, त्यांच्या वकिलांना बोलावतात आणि त्यांच्या प्रॉपर्टीचं पेपर बनवून घेतात. त्यांचा मुलगा, त्यांची काळजी घेणारे डॉक्टर असे सर्व तिथे असतात. ते सर्वांना बोलवून घेतात आणि सांगतात की माझ्या मृत्यूनंतर माझी सगळी प्रॉपर्टी आणि जे काही पैसे असतील ते आश्रमाच्या ट्रस्टच्या नावाने करणार आहेत. तिथे त्यांच्यासारखे कुणी पेशंट आले वयस्कर, तर त्यांची ट्रीटमेंट वगैरे मोफत मिळावी. मुलाला त्याची चूक कळते. तो काकाची माफी मागतो, त्यांना घरी चला आता असं म्हणतो. परंतु मनोहर काका आश्रमात त्यांच्या परिवारासोबत राहणं पसंत करतात. ते घरी जात नाहीत. हेच माझं घर आहे आता असं म्हणतात आणि ते काका तिथेच आनंदाने राहू लागतात. जन्म आणि मृत्यू कुणाच्याही हातात नाही. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू पण आहे. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. आपण ठरवणारे हे सगळे कोण? कधी कधी आपलेच परक्यासारखे वागतात ना, तेव्हा खूप त्रास होतो. आणि परकी माणसं मात्र न सांगता खूप काही करून जातात. एका महिन्याने मनोहर काका अजून आजारी पडतात आणि यावेळेस त्यांची जगण्याची शक्यता फारच कमी असते. ते पण हसत हसत मरण स्वीकारायला तयार होतात, कारण त्यांच्या मनासारख्या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या आणि शेवटी ते देवाघरी गेले होते. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.